नमस्कार मित्रांनो. नैसर्गिक दूध म्हणून महाराष्ट्राला विष पाजणाऱ्या भेसळयुक्त दुधावरील सर्वात मोठी कारवाई पुणे जिल्ह्यातील मंचर येथे उघडकीस आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणि त्यांच्या टीमने सुमारे 2,000 कोटी रुपयाचा हा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती मस्के यांनी मंचर येथे धाड टाकली. या कारवाईत हिंजे आणि त्यांच्या साथीदारांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. हिंजे यांच्याकडून 1300 किलो वजनाचे सुमारे 2,60,000 रुपये किमतीचे दूध भेसळीसाठी वापरले जाणारे रसायन जप्त करण्यात आले आहे. या मंचर धाडीत एकूण 29 संशयित आरोपी असून त्यांची व्याप्ती पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि भिवंडी या 6 जिल्ह्यापर्यंत पसरली आहे. प्राथमिक तपासात सुमारे 2,000 कोटी रुपयाचा काळा बाजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नैसर्गिक दूध, डिटर्जंट पावडर, पाम तेल, व्हेजिटेबल ऑइल आणि इतर पदार्थाचा वापर करून भेसळीचा एक फॉर्म्युला तयार केला जात होता. हा फॉर्म्युला या 6 जिल्ह्यातील दूध वितरण केंद्रावर पुरवला जात होता. तेलामुळे दुधातील फॅट प्रमाण वाढवले जात होते, तर इतर रसायनामुळे दुधाची चमक वाढवली जात होती. अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध सेवन केल्याने उच्च रक्तदाब, कर्करोग, पक्षाघात यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. गर्भवती महिलांना असे दूध सेवन केल्यास गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे दूध म्हणजे विष पिण्यासारखेच आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील ही सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जाते. याचे संपूर्ण श्रेय तुकाराम मुंढे यांनी आणि त्यांच्या टीमला जाते. त्यामुळे त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले पाहिजे. काल दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईत एकूण 29 संशयितांना ताब्यात घेतले आहे. मंचर येथील एका छोट्या खोली सदृश्य गोदामात हा दूध भेसळीचा फॉर्म्युला तयार केला जात होता. या धाडीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे विविध रासायनिक पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. मंचर येथून विविध भागीदाराच्या माध्यमातून हा भेसळीचा फॉर्म्युला संबंधित दूध वितरण केंद्राकडे पाठवला असून महाराष्ट्रातील दूध भेसळी विरोधात ही मोठी धाड मानली जात आहे. अशा प्रकारची आणखी किती केंद्रे कार्यरत आहेत हे काही काळानंतर स्पष्टच होईल. 6 जिल्ह्यामध्ये ही भेसळ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. भेसळ करण्यासाठी महागडी रसायने वापरली जात नव्हती. किरकोळ किमतीची रसायने दुधात मिसळून ती नैसर्गिक दूध म्हणून विकली जात होती. दूध विक्रेत्यांना त्यांच्या दुधातील फॅटचे प्रमाण वाढवायचे असल्याने ते व्हेजिटेबल ऑइल मिसळत होते. त्यामुळे फॅट वाढवणारा हा फॉर्म्युला त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत होता आणि त्यांना अधिक दर मिळत होता. मंचर येथील धाडीची व्याप्ती सध्या 6 जिल्ह्यापुरती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर अशा प्रकारची आणखी किती भेसळ केंद्रे असण्याची शक्यता आहे ती शोधून काढण्याचे मोठे आव्हान तुकाराम मुंढे आणि त्यांच्या टीम समोर आहे. या कारवाईत सुमारे 1300 किलो वजनाचा दूध भेसळीचा फॉर्म्युला जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर तो आरोपी समोरच एका शेतात नष्ट करण्यात आला. या प्रकरणी सविस्तर FIR दाखल करण्यात आला असून त्यात संशयित 29 आरोपीची नावे नमूद करण्यात आली आहेत. एका मंचर धाडीतच सुमारे 2,000 कोटी रुपयाचा काळा बाजार उघडकीस आला आहे. मग महाराष्ट्रभर अशा प्रकारची किती भेसळ केंद्रे असतील आणि त्यातून किती हजारो कोटी रुपयाचा काळा बाजार होत असेल याचा अंदाज येऊ शकतो. या धाडीनंतर दूध भेसळ करणारे सावध झाले असतील. काही दिवस ते आपला हा गोरखधंदा बंद ठेवतील हे निश्चित. मात्र त्यामुळे दूध विक्रेत्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे आणि राज्यात नेमक्या कुठे कुठे भेसळ केली जाते हेही स्पष्ट होऊ शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध भेसळ होत आहे आणि आपण नकळत ते विषच पित आहोत याची अनेकांना कल्पनाही नाही. धन्यवाद.